नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 2026मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आला आहे. मग हा अधिक मास कधीपासून चालू होणार आहेत, कधी संपत आहे, या अधिक मासात काय करावे, काय करू नये, त्याचप्रमाणे अधिक मास म्हणजे काय, अशी संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, हिंदू पंचांगानुसार 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष मराठी महिन्यानुसार 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. आता या महिन्यामध्ये विवाह, मुंजे, बारसे असे मंगल कार्य केली जात नाही. परंतु या महिन्यात पूजापाठ करणे, दानधर्म करणे, व्रतवैकल्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. धोंड्याचा महिना हा अधिकृत हिंदू पंचांगातील महिना नसून लोकपरंपरेतून आलेला कालावधी आहे. 2026 साली ते साधारणपणे श्रावण महिना 2026 जुलै ऑगस्ट, भाद्रपद महिन्यात 2026 ऑगस्ट सप्टेंबर. त्यामुळे ऑगस्ट 2026च्या मध्यापासून शेवटपर्यंत काही भागात धोंड्याचा महिना मानला जाऊ शकतो. हे प्रदेशानुसार बदलते. त्यामुळे तुमच्या गावाच्या पंचांगानुसार तपासणे महत्त्वाचे आहे. धोंड्याचा महिना म्हणजे काय? धोंड्याचा महिना हा पारंपरिक श्रद्धेवर आधारित कालावधी आहे. ग्रामीण भागात याला विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी हा सावधगिरीचा महिना मानला जातो. काही जण याला अशुभ कालावधी समजतात. या काळात लोक असे मानतात की नवीन काम सुरू केल्यास अडचणी येऊ शकतात. प्रवास टाळावा, मोठे निर्णय पुढे ढकलावे. मंडळी, या महिन्यात आपण कुठल्या गोष्टी करायला हव्यात बघूया. रोज देवपूजा या महिन्यात आपण करावी. घरात शांतता ठेवावी. ध्यान आणि प्रार्थना करावी. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. साधं आणि सात्विक जीवन जगावं. मंडळी, या धोंड्याच्या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, चला जाणून घेऊया. नवीन व्यवसाय सुरू करणे, लग्न किंवा मोठे शुभ कार्य, मोठे आर्थिक व्यवहार, वादविवाद, अनावश्यक प्रवास. मंडळी, या वर्षीच्या धोंड्याच्या महिन्यात आपण घर स्वच्छ ठेवणे, दररोज दीप लावणे, सकारात्मक वातावरण ठेवणे, नकारात्मक विचार टाळणे. आजच्या काळात धोंड्याचा महिना याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पण मानसशास्त्रानुसार शांत राहणे आणि सावधपणे निर्णय घेणे फायदेशीर ठरते. धोंड्याचा महिना हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. तो पाळायचा का नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. म्हणजेच महत्त्वाचे म्हणजे विवेकबुद्धी वापरणे, सकारात्मक विचार ठेवणे, योग्य निर्णय घेणे. मंडळी, आपण या धोंड्याच्या म्हणजेच अधिक मासाची एक पौराणिक लोककथा पाहणार आहोत. एक जुनी लोककथा सांगितली जाते. एका गावात एक शेतकरी होता. तो खूप मेहनती होता, पण थोडा हट्टीही होता. गावातील वडीलधाऱ्यांनी त्याला सांगितले, धोंड्याच्या महिन्यात नवीन काम सुरू करू नकोस. पण त्याने त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्याने त्या काळात नवीन प्रकल्प सुरू केला, मोठा पैसा गुंतवला. पण अचानक पाऊस कमी झाला, पीक खराब झाले आणि त्याला मोठं नुकसान झालं. यानंतर त्याला समजलं, वडीलधाऱ्यांचा अनुभव महत्त्वाचा असतो. येथे या कथेमागचा खरा अर्थ हा आहे की ही कथा अक्षरशः खरी मानण्याची गरज नाही. पण यातून काय शिकायला मिळतं? निर्णय घेताना घाई करू नये. परिस्थिती समजून घ्यावी, अनुभवावी, लोकांचा सल्ला घ्यावा. म्हणजेच धोंड्याचा महिना हा सावधगिरीचा प्रतिकात्मक संदेश आहे. ग्रामीण भागात
अनेक लोक सांगतात या महिन्यात शांत राहिलं तर सगळं ठीक राहतं, वाद टाळले की घरात सुख राहते, मोठे निर्णय पुढे ढकलले तर नुकसान टळतं. हे अनुभव पिढ्यानपिढ्या पुढे आले आहेत. आजच्या काळात गावात परंपरा जास्त पाळल्या जातात, वडीलधाऱ्यांचे ऐकले जाते. शहरात लोक जास्त प्रॅक्टिकल विचार करतात. सर्वजण हे पाळतातच असे नाही. आपण दोन गोष्टी वेगळ्या पाहायला हव्यात. श्रद्धा, परंपरेचा आदर, मानसिक शांतता, वैज्ञानिक आधार नाही. निर्णय आपल्या परिस्थितीनुसार घ्यावे. एखाद्या व्यक्तीला बिझनेस सुरू करायचा आहे. जर तो फक्त धोंड्याचा महिना आहे म्हणून थांबला तर कदाचित संधी निघून जाईल. पण जर त्याने प्लॅनिंग करून, रिस्क समजून निर्णय घेतला तर तो यशस्वी होऊ शकतो. या महिन्याचा एक सकारात्मक निर्णय असा होऊ शकतो, स्वतःला वेळ देणे, विचार करणे, स्ट्रेस कमी करणे, फ्युचर प्लॅनिंग करणे. धोंड्याचा महिना आपल्याला शिकवतो, थांब आणि विचार कर. आजच्या फास्ट लाईफमध्ये आपण लगेच निर्णय घेतो, कधी चुका होतात. हा कालावधी म्हणजे एक प्रकारचा पुश बटन आहे. तर मित्रांनो, धोंड्याचा महिना हा फक्त अंधश्रद्धा नाही, तो एक जीवनशैलीचा संदेश आहे. सावध राहा, विचार करून निर्णय घ्या, शांतता ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि पवित्र धर्मकथा हा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.